नमस्कार. ट्रेडिंग शाळा स्वरूप या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा आपला जो विषय आहे तो आहे की ऑप्शन बायर आणि ऑप्शन सेलरमधला आज आपण फरक समजून घेणार आहोत, की ऑप्शन बायर कोण करू शकतं किंवा ऑप्शन बायिंग कोण करू शकतं किंवा ऑप्शन सेलिंग कोण करतात, त्याचे बेनिफिट्स काय आहेत, ओके, किंवा त्याचे तोटे काय आहेत, ओके, किंवा ऑप्शन बायिंगमध्ये आपण कधी ट्रेडिंग केली पाहिजे, ऑप्शन सेलिंगमध्ये कधी ट्रेडिंग केली पाहिजे, त्याच्यासाठी किती पैसे लागतात. या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये समजून घेण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत. आपल्याला खूप सारे क्वेश्चन असतात की ऑप्शन बाईंग सोपं आहे की ऑप्शन सेलिंग सोपं आहे, ऑप्शन बाईंगमध्ये जास्त प्रॉफिट कमवण्याचे चान्सेस असतात की ऑप्शन सेलिंगमध्ये जास्त प्रॉफिट कमवण्याचे चान्सेस असतात. ओके, सो आपल्याला असे अनेक सारे क्वेश्चन असतात. सो आपण त्या क्वेश्चनचे आन्सर्स आपण या व्हिडिओत समजून घेण्याचा प्रयत्न करू. ओके, तर बेसिक डेफिनेशन आपण पहिल्यांदा समजून घेऊ की ऑप्शन बाईंग आणि ऑप्शन सेलिंगमध्ये काय फरक आहे. ओके, जर आपण ऑप्शन बाईंग करत आहोत तर आपण काय करतो, तर सी आणि पी बाय करत असतो. ओके, म्हणजे जर आपला मार्केटमध्ये व्ह्यू आहे की मार्केट वर जाईल तर आपण सी बाय करतो, आणि जर मार्केट खाली जाईल असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण पी बाय करतो. ओके, आणि त्या उलट जर आपण मार्केटमध्ये सेलिंग करत आहोत किंवा आपण ॲज अ सेलर आहोत तर आपण काय करतो, जर मार्केट खाली जात असेल तर आपण सी सेल करतो. ओके, आणि जर मार्केट वर जाणार असेल तर आपण पी सेल करतो. ओके, सेकंड गोष्ट कोणती आहे, आपण बाईंगमध्ये प्रीमियम जे असतो, प्रीमियम आपण देतो. प्रीमियम देतो म्हणजे काय, जर जसं मार्केट वर जाईल तर जसजसं प्रीमियम वाढत जाईल तसतसं आपण ते प्रीमियम कॅप्चर करत असतो. ओके, पण सेलिंगमध्ये आपण काय करतो, टाईम डिके, ज्यामध्ये जसजशी आपली एक्सपायरी जवळ येते तसतसे आपला टाईम डिके होत जातो. तर तो टाईम डिके असतो तो आपण कॅप्चर करण्याचा प्रीमियम थ्रू आपण प्रयत्न करत असतो. ओके, कन्फ्युजिंग आहे, पण तुम्ही जसं पुढे जाल तसं तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर होत जातील. ओके, जरी आत्ता नाही कळालं तरी काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. ओके, आणि आता कॅपिटल रिक्वायरमेंट किती आहे, तर ऑप्शन बाईंग जर तुम्हाला करायचं असेल तर एका लॉटला जेवढे पैसे लागतात आणि त्याची जी प्रीमियम अमाऊंट असेल तेवढी तुम्हाला इंटू तो जेवढे आपण घेतो एक लॉटसाठी तेवढी अमाऊंट तुम्हाला लागते. म्हणजे साधारण तुमच्या अकाउंटमध्ये 30-40 हजार असतील. ओके, 30-40 हजारमध्ये तुम्ही ऑप्शन बाईंग करू शकता. ॲटलिस्ट बिगिनर लेवलला तुम्ही 20,000-30,000मध्ये ऑप्शन बाईंग करू शकता. ओके, पण जर ऑप्शन सेलिंग करणार असाल तर तुमच्याकडे ॲटलिस्ट मिनिमम मी म्हणेन 1,50,000च्या वर किंवा 2,00,000पर्यंत तरी तुमच्याकडे म्हणजे पैसे पाहिजे. तेव्हा कुठं आपल्याला एखादा लॉट घेता येतो ऑप्शन सेलिंगमध्ये. ओके, कारण बाईंगमध्ये आपण प्रीमियम अमाउंटनुसार जे आपण बाईंग करत असतो ते प्रीमियम अमाउंटनुसार असतं. पण आपण सेलिंग जेव्हा करतो तेव्हा आपली ॲक्चुअल मार्केट जी प्राईस आहे त्याच्यानुसार आपली ती प्राईस आपली अमाउंट ठरत असते. ओके, सो जर तुम्ही बाईंग करत असाल तर तुम्ही 20,000, 30,000, 50,000पर्यंत तुम्ही करू शकता. मिनिमम अमाउंट तुमच्याकडे 20,000 तरी पाहिजे. ओके, आणि जर तुम्हाला सेलिंग करायची असेल तर 1,50,000 ते 2,00,000 तुमच्या अकाउंटमध्ये पाहिजे. ओके, ऑप्शन बाईंग कधी पण हे बिगनर फ्रेंडली असतं, कारण बिगनर आहात तुम्ही, तुमच्याकडे जर पैसे कमी असतील तर त्या केसमध्ये तुम्ही ऑप्शन बाईंगने स्टार्ट करू शकता. जसजसे तुमच्याकडे पैसे जमा होतील तसं तुम्ही हळूहळू ऑप्शन सेलिंगकडे वळू शकता. ओके, आता जर आपण रिस्कचं जर कंपॅरिझन केलं तर रिस्कमध्ये काय आहे, तर रिस्कमध्ये आहे की ऑप्शन बाईंगमध्ये ओके, जो लॉस असतो तो लिमिटेड असतो. आता मी तुम्हाला इथे चार्टवर दाखवतो लॉस लिमिटेड म्हणजे आय थिंक मी मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं आहे, पण इथं पण तुम्हाला दाखवतो. ओके, सो समजा आपला हा निफ्टीचा चार्ट आहे. ओके, आणि आपला व्ह्यू आहे की मार्केट इथून वर जाईल. ओके, सो आपण 22,500चा समजा आपण सी बाय केला, बाय करायचं ठरवलं, तर मी 22,500चा इथं सी ॲड केला. ओके, आपली लेटेस्ट म्हणजे जवळची एक्सपायरी कोणती आहे, तर 7 एप्रिलचा सी मी इथं ॲड केला. ओके, आता मी ह्याचा चार्ट ओपन करतो. ओके, मी इथून समजा बाईंग केलं, ₹344 मी इथं बाय केला, एकच लॉट बाय केला. ओके, आणि समजा मी मार्केटमध्ये स्टॉप लॉस नाही लावला किंवा जर मार्केट माझ्या अगेन्स्टमध्ये जाऊन खुललं आणि जरी मार्केट खाली गेलं तरी आपल्याला मिनिमम लॉस किती होईल, तर हा ₹344चा लॉस होईल. ओके, वर्स्ट केसमध्ये वर्स्ट केस आपल्याला एवढा लॉस द्यायचाच नाही आहे, कारण आपल्याला नेहमी सिस्टीममध्ये स्टॉप लॉस लावायचा असतो. पण मी एकदम वर्स्ट केसमध्ये सांगतो, जर मार्केट एकदम तुमच्या अपोजमध्ये गेलं आणि एकदम गॅप डाऊन खुललं
तर तुम्हाला मिनिमम 344 पासून 0 पर्यंत जेवढा लॉस होईल तेवढा तुम्हाला तो लॉस होईल. ओके. पण या उलट तुम्ही ऑप्शन सेलिंगमध्ये काय करता, तर ऑप्शन सेलिंगमध्ये आपला रिव्हर्स अप्रोच असतो. म्हणजे काय, तर समजा मार्केट वर जाणार असेल, ओके. मार्केट जर वर जाणार असेल तर आपण काय करतो, सी बाय न करता आपण पी सेल करतो. ओके. पी सेल करतो म्हणजे काय, तर समजा आता 22,500चा आपण इथं पी ॲड करू. ओके. तर इथं आपण काय करणार, पी सेल करणार. तर पी सेल करणार म्हणजे काय, तर या केसमध्ये काय होतं, जसजसं मार्केट वर जाईल, ओके, म्हणजे जसजसं जर आपण मार्केटमध्ये आपला व्ह्यू आहे की मार्केट समजा वर जाईल, ओके. वर जाईल म्हणजे काय, याची प्राईस, पीईची प्राईस हळूहळू कमी होत जाईल, बरोबर. तर आपण इथे काय करतो, पी सॉर्ट करतो. जसजसं मार्केट प्राईस हळूहळू कमी होत जाईल तर ती मॅक्झिमम कितीपर्यंत जाऊ शकते, तर 0 पर्यंत जाऊ शकते. म्हणजे आपण या ट्रेडमध्ये 480 पॉईंट मॅक्झिमम कॅप्चर करू शकतो सेलिंगमध्ये. पण जर मार्केट आपल्या अगेन्स्टमध्ये गेलं, म्हणजे जर मार्केट इथून खाली पडायला सुरुवात केलं, तर पीईची प्राईस वाढत जाईल, बरोबर. पीईची प्राईस वाढत, तर मग इथं काहीच लिमिट नाही आहे, म्हणजे मार्केट कुठपर्यंत पण जाऊ शकतं, राईट. सो आपला इथं लॉस जो असतो तो अनलिमिटेड लॉस असतो. पण बाईंगमध्ये आपला जो लॉस असतो तो लिमिटेड असतो, ओके. हा एक त्याच्यातला एक मेजर डिफरन्स आहे. सो जरी तुम्ही बाईंग करत असाल किंवा जरी सेलिंग करत असाल तरी तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. तुम्ही कोणती पण पोझिशन ओपन ठेवू नाही शकत. तुम्हाला तिथे एक स्टॉप लॉस ठेवावाच लागतो. प्रॉफिट कसं आहे, तर प्रॉफिट बाईंगमध्ये तुम्हाला अनलिमिटेड प्रॉफिट आहे, ओके. जसं मार्केट वर जाईल तसतसा तुमचा सीईचा चार्ट वर जाईल, प्रीमियम वाढत जाईल आणि तुम्हाला प्रॉफिट होईल, ओके. पण सेलिंगमध्ये कसं आहे, तर तुम्ही टाईम डिके, जसजसं तुमचा एक्सपायरी जवळ येते तसतसं तुमची जो प्रीमियम असतो तो हळूहळू कमी होत जातो. सो तुम्ही टाईम डिकेचे इथे पैसे कमवत असता, राईट. सो तुमच्याकडे तिथं लिमिट आहे, म्हणजे 400 जर तुमची आत्ता प्राईस असेल तर ती 0 पर्यंत तुम्ही कॅप्चर करू शकता, ओके. सो इथे जो तुमचा प्रॉफिट असतो ते लिमिटेड असतो. आता विनिंग प्रोबॅबिलिटी फार इम्पॉर्टंट आहे. बाईंगमध्ये आपण पैसे कधी कमवत असतो, समजा बाईंगमध्ये जर मार्केट तुमच्या डिरेक्शनने जात आहे आणि जर ते आपल्या डिरेक्शनने जात आहे म्हणजे काय, जर खूप स्लो जात असेल तरी पण तुम्ही एक्सपायरीच्या वेळी हळूहळू तुमची प्रीमियम प्राईस कमी होत जाते, ओके. किंवा जेवढं प्रॉफिट झालं पाहिजे तेवढं होत नाही. पण जर इन्स्टंट किंवा फास्ट मुवमेंट असेल, ओके, किंवा मार्केट जर ट्रेंडिंगमध्ये आहे आणि फास्टमध्ये आहे तर तुम्हाला बाईंगमध्ये पैसे कमवता येतात, ओके. म्हणजे बाईंगमध्ये आपल्याला चान्सेस किती आहेत, तर 33% प्रोबॅबिलिटी असते तुम्ही प्रॉफिटेबल होण्याचे, ओके. कारण जेव्हा मार्केट वर जाईल किंवा मार्केट तुमच्या डिरेक्शनने जाईल तेव्हाच तुम्हाला मार्केट ऑप्शन बाईंगमध्ये तुम्हाला प्रॉफिट होत असतं. पण त्या उलट सेलिंगमध्ये कसं आहे, तर सेलिंगमध्ये जर मार्केट जरी साईडवेज राहिलं किंवा मार्केट जर तुमच्या डिरेक्शनने जायला सुरुवात केलं किंवा जरी साईडवेज राहिलं तरी तुम्हाला प्रॉफिट होतं. कसं? कारण जर मार्केट खाली जायला लागलं, तुमच्या डिरेक्शनने जातंय, ओके, तेव्हा तुमची प्रीमियम प्राईस हळूहळू कमी होईल आणि जसजसं एक्सपायरी जवळ येईल तसतशी प्रीमियम प्राईस अजून कमी होईल. सेकंड गोष्ट, जर मार्केट साईडवेज जरी राहिलं तरी टाईम डिकेनुसार त्याची प्राईस कमी होत जाते प्रीमियमची, ओके. सो तुम्हाला इथं 2 वेळा म्हणजे 2 चान्सेस आहेत. जरी साईडवेज मार्केटमध्ये पण कमवू शकतात आणि तुमच्या साईडने जरी मार्केट असेल तरी तुम्ही कमवू शकतात, ओके. सो ऑप्शन सेलिंगमध्ये 66% प्रोबॅबिलिटी आहे तुम्ही विनिंगचे चान्सेस आहेत, ओके. पण त्या उलट जर बाईंगमध्ये जे चान्सेस आहेत ते 33%च आहे, ओके. सो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. जर तुम्ही कंपॅरिझन केला तर बाईंग आणि सेलिंगमध्ये नॉर्मली सेलर हे जास्त प्रॉफिटेबल राहतात. कारण का माहिती आहे का? एक तर 66% चान्सेस आहे आणि तुम्हाला तिथं कॅपिटल रिक्वायरमेंट जास्त राहते, ओके. तुम्हाला मार्जिन नाही मिळत. सो तुम्ही लिमिटेड ट्रेडिंग करतात. तुमचा तिथं स्टॉप लॉस किंवा जो लॉस होतो तो कमी असतो. पण त्या उलट बाईंगमध्ये कसं होतं, तुम्हाला मार्जिन मिळते, ओके. तुम्हाला प्रीमियम प्राईसमध्ये बाय करण्याचे चान्सेस मिळतात. सो तुमच्याकडे जर जास्त कॅपिटल असेल तर तुम्ही जास्त बाईंग करता आणि मग तुमचा जो स्टॉप लॉस असतो तो मोठा असतो आणि मग तुम्हाला मोठा लॉस होऊन बसतो, ओके. आणि बाईंगमध्ये तुमचं ट्रेडमध्ये हायर प्रोबॅबिलिटी पाहिजे. जर तुमच्या म्हणजे जो काही तुमचा प्लॅन आहे तो तुमचा प्लॅनची प्रोबॅबिलिटी जास्त पाहिजे, ओके. तरच तुमचे विनिंगचे चान्सेस जास्त असतात, ओके. कारण बाईंगमध्ये तुम्हाला क्विक मुवमेंट पाहिजे, ओके. जर क्विक मुवमेंट असेल तर तुम्ही प्रॉफिटेबल राहता. जर मार्केट टाइमपास करत असेल किंवा मार्केट जर तुमच्या अगेन्स्टमध्ये जायला लागलं तर तुम्हाला लॉस होतो, ओके.
सो त्याच्यामुळे मोस्ट 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 ऑफ द टाईम सेलर हे जास्त प्रॉफिटेबल राहतात ॲज कम्पेअर टू बायर. पण ॲट द एंड जर तुम्ही लर्निंग केलं, ह्या गोष्टी सगळ्या शिकून घेतल्या, तर तुम्ही बाईंगमध्ये पण प्रॉफिटेबल राहू शकता. ओके. फक्त त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी लागते, सगळे आपल्याला रूल्स फॉलो करावे लागतात, प्राईज ॲक्शन फॉलो करावी लागते आणि प्रोबॅबिलिटी मेन म्हणजे रिस्क रिवॉर्ड्स रेशोसोबत प्रोबॅबिलिटी जास्त इम्पॉर्टंट आहे बाईंगमध्ये तुम्हाला प्रॉफिटेबल राहण्यासाठी. ओके. सो बेसिकली बाईंग म्हणजे काय, तर एखाद्या मोठ्या मूवमधनं ओके बायर कमवत असतो आणि सेलर हा असतो हे टाईमचा पैसे कमवत असतो. जसं तुम्ही टाईम पास होईल तसं त्या प्रीमियमची प्राईस कमी होईल आणि तो त्या टाईम डिकेचे पैसे कमवत असतो. ओके. आणि ते प्रीमियम तो कॅप्चर करत असतो. हा मेजर बायर आणि सेलरमधला डिफरन्स आहे. आता तुम्ही म्हणाल की बाईंग बेस्ट आहे की सेलर म्हणजे बाईंग चांगलं आहे की सेलिंग चांगलं आहे. आता ते तुमच्यावर डिपेंड करतं. कसं का? कारण एक म्हणजे तुमच्याकडे किती कॅपिटल आहे. ओके. तुम्ही बिगिनर आहात की एक्सपिरियन्स आहात. कारण तुम्ही जर सेलिंगसाठी तुमच्याकडे तेवढा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. ओके. बाईंगमध्ये कसं होतं की तुम्हाला एकतर कॅपिटल रिक्वायरमेंट कमी लागते आणि ॲज अ बिगिनर लेव्हलला तुम्ही बाईंग स्टार्ट करू शकता. ओके. सो जर तुम्ही बिगिनर लेव्हलला असाल आणि तुम्ही अजून तेवढा मार्केटमध्ये टाईम स्पेंड केला नसाल, तुमच्याकडे जर मिनिमम कॅपिटल असेल, तर तुम्ही बाईंग करा. आत्ता सेलिंगकडे येऊ नका. हां, पण जर तुमच्याकडे तेवढा एक्सपिरियन्स आहे, तुम्हाला 5-6 वर्ष झाली मार्केटमध्ये आहात आणि तुम्ही आत्ता बाईंगच करत आहात आणि तुम्हाला असं वाटत आहे की मी सेलिंग पण ट्राय केलं पाहिजे, तर हळूहळू तुम्ही सेलिंगकडे मूव्ह होऊ शकता. ओके. पण अगेन तुम्हाला स्टेप बाय स्टेप जायचं आहे. छोट्या कॅपिटलमध्ये पहिली सुरुवात करा, मग तुम्ही मोठं कॅपिटल इंट्रोड्यूस करा. ओके. रूल्स फॉलो करा. सायकॉलॉजीवरती काम करा. या सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये कधी पण इम्पॉर्टंट आहेतच. तुम्ही बाईंग करा किंवा सेलिंग करा. सो बेसिकली बायरला प्रिसिजन लागतं. ओके. म्हणजे तुम्ही जो एखादा बाय घेतल्यानंतर तिथं क्विक मुवमेंट होणं गरजेचं आहे. प्रोबॅबिलिटी जास्त इम्पॉर्टंट आहे. पण सेलिंग करायला तुम्हाला पेशन्स लागतात. ओके. कारण मार्केट हळू साईडवेज जाईल, मग खाली जाईल. ओके. मग तुम्हाला त्या टाईम डिकेचे पैसे मिळतील. सो सेलिंग करायला तुमच्याकडे पेशन्स लागतात. ओके. सो लास्ट मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला वाटत आहे की जर बाईंग सोपं आहे, तर बाईंग सोपं नाही आहे. जरी ते सोपं वाटत असेल तरी बाईंग खूप कठीण आहे. ओके. आणि सेलिंग हे स्टेबल आहे. सेलिंग हे स्टेबल आहे, पण जर तुमचा रिस्कवरती कंट्रोल नसेल तर ते खूप डेंजरस आहे. कारण जर तुम्ही सिस्टीममध्ये स्टॉप लॉस लावला नसेल, तर तुम्हाला अनलिमिटेड लॉस होऊ शकतो. ओके. सो सेलिंग स्टेबल आहे, पण त्याच्यामध्ये रिस्क पण तेवढीच आहे. ओके. सो हे त्याचे फायदे, तोटे या सगळ्या गोष्टी आहेत. सो तुम्ही पहा तुम्हाला काय बेस्ट ऑप्शन आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही ट्रेडिंग करा. ओके. सो येस, अजून पण तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मॅक्झिमम लोकांपर्यंत माझे व्हिडिओ पोचवा. ओके. आणि येस, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके. थँक यू.